प्रिय शेतकरी बंधूंनो, माझा नमस्कार. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 ची लास्ट तारीख 15 जुलै 2024 ही आहे. तर अजूनहीपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाची नोंदणी केली नसेल, तर त्यांनी पीक विमाची नोंदणी करून घ्या. तर आणि नोंदणी कुठे करायची? तर नोंदणी आपल्या बँक शाखेमध्ये पण करू शकता, जिथे आपलं अकाउंट आहे त्या ठिकाणी. नाही तर मग CSC सेंटरला जाऊन पण तुम्ही करू शकता. पण आता नवीन अडचण किंवा नियम असा आहे, की ज्या शेतकऱ्यांच्या पासबुकमध्ये किंवा आधार कार्डवर नाव जर सारखं नसेल, पासबुक झालं, आधार कार्ड झाला किंवा 7/12, तर ते नाव सारखं असायला हवं. जसं अ, काही त्रुटी असते. जसं कोणाचं नाव बाळू तर बाळूसाहेब, कोण्या ठिकाणी बाळू असते तर कोण्या ठिकाणी बाळूसाहेब. त्याच्यानंतर तसंच दुसरं परत आहे ज्ञानदेव ज्ञानेश्वर, ज्ञानदेव ज्ञानेश्वर, किंवा आडनाव नसते कोण्या ठिकाणी. तर अशा प्रकारे जर समजा त्रुटी जर असेल, पूर्ण जर लिहिलेलं नसेल किंवा काही ना काही बदल असेल आडनावामध्ये, वडिलाच्या नावामध्ये, स्वतःच्या नावामध्ये, तर हा जर बदल जर असेल आधार कार्डवर, पासबुकवर किंवा 7/12वर, तर तो बदल तुम्हाला 15 जुलैच्या अगोदर, म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे. आणि न करता जर तुम्ही फॉर्म भरला, तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. नाकारल्या जाऊ शकते. तर हा न नाकारण्यासाठी तुम्हाला आपल्या तिन्ही डॉक्युमेंट्सवर, पासबुकवर, आधार कार्डवर आणि 7/12वर सारखं नाव असायला हवं. त्यासाठी तुम्हाला ती दुरुस्ती करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे 15 जुलैच्या अगोदर. आणि त्यानंतर जर तुम्ही ही दुरुस्ती केली नाही, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल आणि तुम्हाला पीक विमा योजनेचा फायदा भेटणार नाही. पण याला जबाबदार CSC सेंटरवाले किंवा तालुका प्रतिनिधी राहणार नाही. याची जबाबदारी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना घ्यायची आहे. तर कुठलीही त्रुटी न ठेवता या योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि आपलं पीक आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे. थँक्यू.